खामगाव तालुक्यातील शासकीय ई-क्लास व वनजमिनीवर अनेक वर्षांपासून शेती करणाऱ्या आदिवासी व पारंपरिक वनवासी शेतकऱ्यांच्या पिकांची नोंद महसुली अभिलेखात गाव नमुना 1-1 मध्ये करण्याच्या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे उद्या दि. 11 ऑगस्ट 2026 पासून शेतकरी कुटुंबासह शेताच्या बांधावर बेमुदत अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. भारतीय समता संघटनेच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या या निवेदनानुसार कायदेशीर अधिकार व वनहक्क कायद्याची अंमलबजावणी न झाल्यास आंदोलनाची व्याप्ती वाढवली जाईल. तसेच उपोषणादरम्यान आंदोलकांच्या आरोग्यास किंवा जीवितास काही झाल्यास प्रशासन जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला आहे. काही भूमिहीन मागासवर्गीय अनुसूचित जाती जमातीचे भटके विमुक्त ओबीसी व इतर मराठा समाजाचे लोक, ज्या लोकांना उपजीविकेचे इतरत्र कोणतेही साधन नाही, ज्यांच्याकडे उपजीविका भरता येईल एवढी असे ऐपत नाही, अशा लोकांनी शासनाच्या विना वापर व पडीक पडून असलेल्या ज्या जमिनी आहेत, या जमिनी स्वतः मेहनत करून, स्वतः कष्टाने, स्वतः हाडाचं काढ करून त्या ठिकाणी त्यांनी शेती प्रयोजनासाठी वैधी केलेले आहेत आणि ते कसत आहे. परंतु अनेक वेळा आम्ही शासनाच्या लक्षात आणून दिलं, निदर्शनास आणून दिलं की कुठेतरी या जमीन कसणाऱ्या माझ्या मायबापाची कुठेतरी या कष्टाची नोंद झाली पाहिजे. तर आमच्या कष्टाची नोंद आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये नव्हे, जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये कुठेही या शासनाने केली नाही. आणि ही सगळ्यात मोठी खेदाची गोष्ट म्हणावी असे वाटेल की खरोखरच आमच्या आईबापाच्या कष्टाला किंमत आहे किंवा नाही, याचं मूल्य आम्हाला मिळणार किंवा नाही, केवळ आमचा वापर हा मतासाठी होत आहे. आणि ज्यावेळेस आमच्याकडून मतदान घेतलं जातं त्यावेळेस फक्तच आमचा तो होणारा जो लोकप्रतिनिधी आहे तोच आमच्या तांड्या वस्तीवरती असते, पारधी वस्तीवरती असते. आजही आमच्या वस्तीची परिस्थिती, काल मी लाखनवाडा शिवारामध्ये दीपू पवार यांच्या वस्तीवरती गेलो तर त्या वस्तीवरती माणसाला सरळ चालल्या जाईल असा इतपतही रस्ता त्या ठिकाणी चांगला नाही. अशा वाईट परिस्थितीमध्ये स्वातंत्र्याच्या 78व्या वर्षी उलटूनही जर आम्हाला रस्ता मिळत नसेल, आम्हाला घर मिळत नसेल, आम्हाला जमीन मिळत नसेल, तर हे स्वातंत्र्य कुणाचं आणि कुणाच्या कामाचं, हा प्रश्नाच्या व्यवस्थेला आम्ही या ठिकाणी विचारत आहोत. अनेक दिवसापासून आम्ही शासनाला सांगतोय की आम्ही या ठिकाणी जे काही शेती प्रयोजन करत आहे, ह्या जमिनी आम्ही पेरत आहे, कसत आहे, तर आमची तुमच्या दप्तरी नोंद असली पाहिजे. तसं शासनाला नियम आहे, तसे धोरण आहे, महसूल कायदा सुद्धा आहे. पण जाणीवपूर्वक आम्हाला कुठेतरी वेगळ्या शासन निर्णयाचं उत्तर त्या ठिकाणी दिलं जातं आणि आम्हाला आमच्या मुख्य अधिकाऱ्यापासून, या शासनाकडून, महसूल प्रशासनाकडून वंचित केलं जातं. त्यासाठी आम्ही आज या माध्यमातून, पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही शासनाला आवाहन करीत आहे की तुम्ही गेल्या 40 वर्षापासून आमची हाक ऐकली नाही आणि म्हणून या हाकेचा आजचा हा आक्रोश या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी जमलेले सर्व पदाधिकारी व्यक्त करणार आहे. आणि संबंधित या विषयासंदर्भात शासन दरबारी आतापर्यंत काय काय मांडणी केली, आमच्या मागण्या काय असतील, तर या बाबतीत माझे समता संघटनेच्या वतीने उद्या दिनांक 11 ऑगस्ट पासून जे आमचे अतिक्रमणधारक जे लोक आहेत ते आपापल्या शेतामध्ये ते आमरण उपोषण करणार आहे. या प्रशासनाने इतक्या दिवस त्यांना केवळ फक्त हे करू ते करू असं केलं नाही. आमचा विषय असा आहे की शासनाच्या नियमाप्रमाणे ज्यांच्याकडे जुनी कागदपत्र आहेत त्यांना शासनाच्या GR प्रमाणे त्यांना त्यांचे भाडेपट्टे त्यांना तात्काळ मिळाले पाहिजेत. या संदर्भात ही मंडळी जोपर्यंत त्यांना भाडेपट्टे मिळत नाही तोपर्यंत हे आपापल्या शेतामध्ये हे त्या ठिकाणी आमरण उपोषण करणार आहे. जर त्या शेतांमध्ये या गोरगरीब लोकांच्या जर जीवितवास काही धोका झाला तर याला हे शासनच जबाबदार आहे. आपण काही मागणी केली आहे का जिल्हा प्रशासन किंवा वन विभागाला? हो, आम्ही आता सगळ्यांनी निवेदन दिलेलं आहे. परत आज एक स्मरणपत्र सुद्धा त्यांना देत आहे की उद्यापासून ही सर्व मंडळी आमची आपापल्या शेतामध्ये उपोषणाला बसणार आहे. मी महेंद्र खंडारे, भारतीय समता संघटनेचा जिल्हा अध्यक्ष. आमची मागणी एकच आहे की शासनाची जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांचा पीक पेरा हा झाला पाहिजे. सुरुवात माझं गाव नायदिबी आहे, खामगाव तालुका. या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमरपाल भाऊ वाघमारे यांनी मला जिल्हाध्यक्ष पद दिल्यापासून सुरुवात हे आता उद्या 11 ऑगस्ट 2026 पासून या शासनाच्या जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांचा पीक पेरा झाला पाहिजे. तर सुरुवात खामगाव तालुक्यामधून आहे. खामगाव तालुक्यातून सुरुवात झाली की आम्ही बुलढाणा जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये आमरण उपोषणाने बसणार आहोत. आम्ही तहसीलदार खामगाव तहसीलदार साहेबांना बी निवेदन दिलं, कलेक्टर साहेबांना बी निवेदन दिलं की बा जोपर्यंत आमच्या शासनाच्या जमीन आमच्या ताब्यामध्ये येतील त्याचा पीक पेरा होत नाही तोपर्यंत आम्ही खामगाव तालुक्यातला जो परिसर आहे
त्यातल्या आम्ही आपापल्या शेतामध्ये उपोषणात बसून जोपर्यंत आमचा पीक पेरा होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण उठणार नाही.